एकतेचा संदेश घेऊन आणि ग्रीन महाराष्ट्राचा संदेश घेऊन सायकलस्वार बारामतीहून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत आहे बघा, हे सगळं त्यांचा स्टाफ आहे या ठिकाणी आणि 7 जण सायकल घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत संदेश देण्यासाठी आणि आता देवगिरी बंगल्यावरती दाखल झाले आहेत. काय भावना आहेत तुमचे? हे सगळेजण सायकलस्वार या ठिकाणी आले. अजितदादांचा फोटो या ठिकाणी दिसतोय आणि टी शर्ट पण तुम्ही घातलंय, त्या ठिकाणी सुद्धा संदेश आहे. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामती ते मंत्रालय सायकल प्रवास या ठिकाणी करताय. काय भावना आहेत? बस दादांची जी ग्रीन सिटी म्हणून जो कन्सेप्ट होता त्याच अनुषंगाने आम्ही सायकल स्वारी केलेली आहे. आजवर आम्ही अनेक सायकल वाऱ्या केलेल्या आहेत, परंतु दादांसाठी ही जी वारी आम्हाला करताना फार दुःख होत आहे. म्हणून दादांचे आम्ही देवगिरी बंगला आणि मंत्रालय ह्या ठिकाणी सायकल वारी घेऊन आम्ही ही वारी समाप्त करू. नयनानं तुम्ही या ठिकाणी दाखल झाला आहेत. काय भावना आहेत तुमच्या आणि काय आठवणी आहेत दादांची? महाराष्ट्रातील हे जे नेता गेलेला आहे याचं फार दुःख आहे आणि हे दुःख फक्त बारामतीकरांसाठीच नाही की संपूर्ण भारताला महाराष्ट्राला याचं दुःख आहे. ह्याच दुःखाच्यासाठी आम्ही या ठिकाणी आवर्जून आलेलो आहे. नक्कीच तुमच्या काय भावना? भावना निशब्द. कारण कितीही बोललं तर आमचे दादा जे आमच्यापासून दुरावलेत किंवा आमच्या बारामतीचं नुकसान झालं आहे, आपल्या महाराष्ट्राचं झालं आहे, ते भरून निघण्यासारखं नाही आहे. भावना कितीही व्यक्त केलं तर दादांचं जे दुःख, दादाबद्दल आम्हाला जे दुःख झालं आहे ते खूप मोठं आहे. आमच्या घरातला कधी दादांची भेट झाली, दादांनी काही संदेश दिला? दादांनी संदेश देण्यापेक्षा अख्खे बारामतीकर आमचे संदेश पाळतात की दादांची जी शिस्त आहे, दादांचं जे स्वच्छता आणि जे कामातील कोरीव काम हे दादांचे आहे, ते आम्ही सर्व बारामतीकर ते पाळणार आणि आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी अशासाठी घेणार की बारामतीकर म्हणून दादांची आठवण तर येणार, पण ते आठवण आम्ही कामाच्या रूपात म्हणजे बारामतीकर म्हणून आम्ही खूप कष्ट घेणार की दादांनी जे आम्हाला वैभव उभं करून दिले ते कसं पुढं नेता येईल किंवा ते कसं हे करता येईल हाय असं ठेवून ते आम्ही प्रयत्न करू. आता आज देवगिरी बंगल्यावर तुम्ही दाखल झाले, काय कारण आहे? कारण म्हणजे दादांना ही आमची श्रद्धांजली होते. काहीतरी एक आमचं बी कर्तव्य आहे, दादाने आमच्यासाठी खूप केलेलं आहे, म्हणून आम्ही सायकलीवर येण्याचा प्रयत्न केला की वेगळ्या प्रकारे आपण दादांना रॅलीच्या द्वारे किंवा सायकल यात्रेच्या द्वारे श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो आहे. आपण पाहतोय बघा, हे दादांचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी सायकल रॅली काढून दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी थेट बारामतीहून मुंबई असा प्रवास केलेला आहे आणि आता थेट देवगिरी या निवासस्थानी हे सगळे सायकल स्वार जे आहेत ते दाखल झालेले आहेत. अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी सुनेत्राताई सुद्धा पोहोचणार आहेत, त्यांची सुद्धा हे सगळे सायकल स्वार भेट घेतील आणि दादांना एक प्रकारची श्रद्धांजली या निमित्तानं वाहिली जाते. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.